सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. शुभ मंगल सावधान, शुभ लग्न सावधान. गुरुजींचे शब्द पूर्ण होण्याआधीच दोघांच्या अंगावर फुलांचा वर्षा होऊ लागला. मान खाली घालून उभी असलेली ती एकाच वेळी मोहरली होती, तर दुसरीकडे हे नाते कसे असेल या विचाराने धास्तावली होती. तोही आपल्या सारखाच विचार करत असेल का? तिने वर बघितलं. अंतरपाट दूर झाला होता. समोरच तो उभा होता. मुंडोळ्या बांधलेल्या, अंगात तलम रेशमी कुर्ता, डोक्यावर फेटा, कुणीतरी लावलेल्या कुमकुमाचा छोटासा टिळा त्याच्या गोऱ्या कपाळावर खुलून दिसत होता. हा एवढा देखणा पुरुष आता माझा नवरा आहे या भावनेनेच तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आता तुम्ही त्याला वरमाला घाला, गुरुजींनी परत सूचना दिली. तिच्या मैत्रिणी पाठीमागून खुदखुदत होत्या. तिला सुद्धा हसू आले. तिने त्याच्याकडे बघितले. नेहमीच गंभीर असलेला तो अजूनही गंभीर झाला होता. नकळत तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काहीच न बोलता ती त्याला हार घालण्यासाठी पुढे झाली. त्याने बाजूला बघितलं. त्याची वहिनी तिथेच उभा होती. तिने खुणावताच त्याने नाईलाजाने मान झुकवली. ती बघतच राहिली. तोवर गुरुजींनी परत आठवण करून दिली. म्हणून तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. तिची माळ घालून होताच त्याने तिच्या गळ्यात माळ जणू फेकली. त्याचं हे वागणं तिला खटकलं आणि अचानक लग्नासाठी असलेला तिचा थोडाफार उत्साह मावळून गेला. दोघे होमासाठी बाजूला बसले. तिने समोर बघितलं. त्याचे वडील तिच्याकडे बघत होते. त्यांनी नजरेनंच तिला धीर दिला. तेवढ्यात त्याच्याशी कुणीतरी बोलायला आले. तिने त्याच्यावरची नजर हटवली. बाजूला बघितले तर तो कुठेतरी शून्यात बघत होता. तिला खूप राग येत होता त्याचा, पण बाजूला उभ्या असलेल्या मैत्रिणींसमोर काहीच बोलता येत नव्हतं. दोघंही सप्तपदीसाठी उभे राहिले. गुरुजींनी त्याला तिचा हात हातात घ्यायला सांगितला. त्याने हात पुढे केला. तिने मात्र लक्ष नसल्यासारखं दाखवले. ते बघून तो वैतागला. त्याने घसा खाकरला. आता तर तिचं डोकं अजूनच फिरलं. तिने आपल्या मैत्रिणीला कपाळावरचं कुंकू नीट करायला सांगितलं. ती आपल्याकडे दुर्लक्ष करते आहे हे बघून तो चिडला. तो काही बोलणार तोपर्यंत त्याची वहिनी तिथे परत आली. अगं माया, आमचा अर्जुन वाट बघतो आहे. कधीचा देतेच ना त्याच्या हातात हात. हसतच वहिनीने मायाचा हात अर्जुनच्या हातात दिला आणि किंचित दाबला. अर्जुनने तिचा हात धरला. त्याचा स्पर्श होताच तिच्या अंगावर तिची इच्छा नसतानाही रोमांच उठले. गुरुजी तिकडे एका वचनाचा अर्थ सांगत होते आणि तो मात्र काहीच न ऐकता होमकुंडाभोवती फेरे घेत होता. 7 फेरे पूर्ण होताच त्याने तिचा हात सोडला. झालं का सगळं? त्याने वहिनीला विचारले. परत इथे काही बिनसू नये म्हणून ती तिथेच उभा होती. किती रे घाई तुला, वहिनी हसत म्हणाली. त्या बोलण्यानं नकळत माया मोहरली, पण अर्जुनच्या चेहऱ्यावरचे भावही बदलले नाहीत. रिसेप्शन झालं. दोघांचा थाटामाटात गृहप्रवेश झाला आणि दुसऱ्या दिवशीची सत्यनारायणाची पूजाही झाली. सगळे आलेले पाहुणे गेले. अनुश्री मात्र पाठ राखीन म्हणून थांबली होती. खरं तर मायानेच तिला थांबवून घेतलं होतं. तिला या रात्रीची भीती वाटत होती. अर्जुनचे विचित्र वागणं. तो बोललाही तयार नव्हता. आणि मग ही पहिली रात्र. माया विचारत असतानाच अनुश्री तिचा आवरून द्यायला आली. काय ग, चेहरा का उतरला आहे तुझा? अनुने मायाचा चेहरा बघून विचारले. थोडी भीती वाटते आहे. काहीतरी अशुभ होणार आहे असं वाटतंय ग. मायाने अनुचा हात घट्ट पकडला. उगाचच काळजी करते आहेस तू. आणि हात आता माझा नाही, तुमच्या इकडच्या स्वारींचा पकड हो, अनु हसत म्हणाली. माया हसली. खरी, पण अजूनही तिच्या मनात धाकधूक होत होती. तिने तिच्यासाठी आणलेली नवीन साडी नेसली. लांब सडक केसांची सैलसर वेणी घातली आणि अनुश्री तिला घेऊन खोली बाहेर आली. राजश्री वहिनीने तिला बघितलं. छान सजले आहेस हो, पण आता माझ्या दिराला जास्त त्रास देऊ नकोस हं. लाडाचा दीर आहे माझा, वहिनी हसत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून मायानं मान खाली घातली. खुली माहिती आहे ना, वहिनीने परत विचारलं. ती वरची ना? अनुश्रीमध्ये बोलतच मायाने कृतज्ञतेने तिच्याकडे बघितलं. हो, वहिनी म्हणाल्या.
अनुश्री मायाला धरून जिन्याच्या दिशेने चालू लागली. दोघी वर आल्या. अर्जुनच्या खोलीचा दरवाजा फक्त लोटलेला होता. अनुने मायाला सोडले आणि ती पाठीमागे वळली. वहिनी अजूनही तिथेच उभी राहून बघत होती. धडधडत्या हृदयाने मायाने खोलीत पाऊल टाकलं. सगळी खोली फुलांनी सजवली होती. खोलीचा मालक मात्र खिडकीतून उभा होता. तिच्या येण्याची चाहूल लागताच अर्जुनने मागे वळून बघितलं. त्या नजरेनंच मायाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो तिथून उठला. दरवाजा लावायला तो तिच्या जवळून गेला. तो जवळून जाताना तिने परत एकदा श्वास रोखला. दरवाजाला कडी लावून तो तिच्याजवळ आला. तिचे श्वास अचानक जडावले. आता पुढे काय होईल या कल्पनेनेच तिच्या हातपायांना घाम फुटू लागला. इथे बस. त्याने तिचा हात धरून तिला पलंगावर बसवले. ती बघतच राहिली. त्यांचे लग्नातले वागणे खरे की हे आत्ताचे तिला समजेना. मी जे सांगतो ते नीट ऐक. आपलं लग्न झालं असलं तरी आपलं नातं नवरा बायकोचं असणार नाही. त्याचे शब्द विजेसारखं तिच्या कानावर आदळले. ती त्याच्याकडे भूत बघितल्यासारखं बघत राहिली. त्याच्या वागणुकीवरून त्याचं काहीतरी बिनसलं आहे याचा तिला अंदाज आला होता. पण थेट या शब्दाने तिला अपेक्षा नव्हती. म्हणजे नकळत तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. म्हणजे या खोलीच्या बाहेर आपण नवरा बायको असू, पण आत आपण एकमेकांना अनोळखीच असू. तो त्याच शांतपणे बोलत होता. तिचं सगळं जग मात्र उलटसुलट झालं होतं. ती सुन्नपणे त्याच्याकडे बघत होती. काहीतरी बोल ना, अर्जुन तिच्याकडे बघत म्हणाला. तुम्ही मस्करी करताय ना माझी? तिने कसेबसे शब्द गोळा करत विचारले. नाही, मी सिरियसली बोलतो आहे. मला हे लग्नच करायचं नव्हतं, तो बेफिकीरपणे म्हणाला. मग का केलं? का माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं? त्याचा हात झटकून ती रागाने म्हणाली. तिचा चढलेला आवाज बघून तो आश्चर्यचकित झाला. मी तुझ्याशी हळू आवाजात बोलतो आहे, तूही माझ्याशी तसंच बोल, तो म्हणाला. मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं नाहीये, तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. हा फरक आहे आपल्यामध्ये. आणि लग्न करायचं नव्हतं तर केव्हाच सांगायचं ना. सांगितलं होतं पण बाबा ऐकत नव्हते. त्यांच्या इच्छेसाठी मी हे लग्न केलं आहे. खूपच आदर आहे वडिलांसाठी, ती तिरस्कारपणे म्हणाली. हे ऐकताच तो परत चिडून तिच्याजवळ आला. माझ्या कुटुंबाबद्दल काहीच बोलायचे नाही, खपवून घेणार नाही. एकदा सांगितलं ना ते लक्षात ठेवायचे. आणि हे बाहेर कुणालाच समजलं तर तुझं कुटुंब होत्याचं नव्हतं करून टाकेन, समजलं? तिला धमकी देऊन तो तिथून निघाला. ती मात्र तशीच बसून राहिली. लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या तुटलेल्या संसाराची स्वप्न गोळा करत तोही रागारागात बाल्कनीत आला. ही त्याची आवडती जागा होती. तिथल्या रिंगेला टेकून त्याने सिगारेट काढली. त्याचा एक झुरका घेताच त्याने डोळे मिटून घेतले आणि घडलेल्या घटना त्याच्या डोळ्यासमोरून जाऊ लागल्या. किती वेळा सांगू तुम्हाला, मला लग्न नाही करायचं ते? अर्जुनचा आवाज चढला होता. कारण सांग, मग मी ठरवतो तुझा निर्णय मान्य करायचा की नाही. अर्जुनचे वडील विश्वासराव मात्र शांतपणे बोलत होते. तुम्हाला कारण द्यायची मला गरज वाटत नाही. अर्जुनचा स्वर अजूनही चढाच होता. हो का? विश्वासरावांनी तिरस्कारपणे विचारलं. त्यांचा आवाज चढतो आहे हे बघून स्वयंपाकघरातून राजश्री घाईघाईनं बाहेर आली. बाबा, तुमचा नाश्ता. अर्जुन, हे तुझे डाएट फूड आणि मिल्कशेक. आणि दोघांनाही विनंती, सकाळी सकाळी वाद नकोत. दोघांपुढे हात जोडत ती म्हणाली. मला आवडतच नाहीत वाद घालायला. अर्जुन खुर्चीवर बसत म्हणाला. असं का? मग आज संध्याकाळी लवकर घरी ये. विश्वासराव सहजपणे म्हणाले. का? वाद घालत नाही म्हणालास ना, मग प्रश्न कशासाठी? याला वाद म्हणतात का? अर्जुन, किती रे बोलशील तू? बाबा म्हणाले ना लवकर ये, तर ये ना लवकर बाबा. त्याला नाही, निदान मला तरी सांगा काय आहे ते, राजश्रीने विचारले. संध्याकाळीच समजेल, विश्वासराव चहा पिऊन उठत म्हणाले. ते बघून अर्जुनने राजश्रीकडे बघितले. तो काही बोलणारच तोच त्याच्या भावाचा प्रज्वलचा आवाज आला. राजू, मुलं उठली. नाईलाजाने राजश्री अर्जुनला तसंच सोडून आपल्या खोलीत जायला निघाली.
अर्जुन एकटाच तिथे काही क्षण स्वतःच्या विचारात हरवला. वाजलेल्या फोनच्या रिंगने तो भानावर आला. त्याने मोबाईल बघितला. त्याच्या मित्राचा पार्थचा फोन होता. त्याचे नाव बघताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. अर्जुनने फोन उचलला. परम मित्रा, आपले जर प्राप्त आणि आटोपले असतील तर प्रवेश द्वारालगत येण्याचे कष्ट घेऊ शकाल का? आम्ही आपली तिथे प्रतीक्षा करत आहोत. वेट, काय म्हणालास? प्रवेशद्वार? आणि काय? अन्वित म्हणजे काय? अर्जुन गोंधळून गेला होता. मला ना लाज वाटते. तुझं नाव अर्जुन आहे याची. पार्थ वैतागून बोलू लागला. आता यात लाज वाटण्यासारखं काय? तुला साधं मराठी समजू नये? मला साधं मराठी समजतं, तुझं मराठी नाही. काय बोलतोस तुझं तुलाच माहीत. मी म्हटलं तुझं आवरून झालं असेल तर खाली ये. तुझी वाट बघून डोळे शिनले माझे. पार्थने उत्तर दिलं. आलोच बाबांना सांगून. एका घोटात मिल्कशेक संपवून अर्जुन विश्वासरावांच्या खोलीत गेला. ते तिथे कोणाशी तरी फोनवर बोलत होते. अर्जुनला बघून त्यांनी फोनवर बोलणं थांबवलं. अर्जुनने पुढे होऊन त्यांना नमस्कार केला. मी येतो ऑफिसला जाऊन. पण संध्याकाळी घरी यायला विसरू नकोस. विश्वासरावांनी आठवण करून दिली. मी येतो, पण काम तर सांगा. घरी आल्यावरच, विश्वासराव निग्रहाने म्हणाले. तुम्ही खूप हट्टी आहात, अर्जुन म्हणाला. तुझा बाप आहे मी. तू एक हट्टी तर मी 10 पट. विश्वासरावांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ते बघून अर्जुन चिडला. तुम्ही खूप वाईट आहात. निघतो मी. बाय. रागाने खोलीबाहेर पडत तो म्हणाला. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.